हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत प्रिन्सेस कटची कटिंग. तर दोन्ही पण सोबतच घेणार आहोत. आणि आज आपण बघू शकता तुम्ही कापड घेतलेलं आहे. आपण जसं ब्लाऊजची कटिंग करतो तशाच प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. नेकचं मार्किंग केलेलं आहे आणि शोल्डरचं आणि आर्महोलचं मार्किंग केलेलं आहे. तर आपण 2 गळे बघणार आहोत आणि इथे प्रिन्सेस कट 2 गळ्याची मी ड्रॉ केलेला आहे. तर आता इथे गोल गळा पहिले कापून घ्यायचा आहे, नंतर मग आपल्याला जो दुसरा गळा आहे तो एक पार्ट काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तर सोपी पद्धत आहे. तुम्ही छोट्या छोट्या कपड्यावर सुद्धा आपली कटिंग करू शकता किंवा प्रॅक्टिस करू शकता किंवा गळ्याला आकार देऊ शकता, आर्महोलला आकार देऊ शकता. आता इथे आपल्याला बघायचं आहे की गळा आपण कुठल्या प्रकारचा आपण कट करणार आहोत. तर इथे व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट वेगवेगळे करायचे आहे, फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट. आणि आता इथे आपल्याला नेक कट करून घ्यायचा आहे. तर कुठलाही नेक तुम्ही कट करू शकता आणि असं करून पाहिलं तर प्रॅक्टिस होते किंवा मग आपल्याला कटिंग करता येते. तर आता इथे आपल्याला फ्रंट पार्ट तयार करायचा आहे किंवा कट करायचा आहे. तर प्रिन्सेस कट आहे, तर व्यवस्थित दोन्ही पार्ट सारखे घेतलेले आहेत मी. आणि आता इथे आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे. तर वरतून जो आहे तो टक्स पॉईंट येईल आणि आपल्याला खालून जो आहे तो तुम्हाला दाखवण्यासाठी करते आहे. आणि आता आर्महोलकडे आपल्याला गोलाकार द्यायचा आहे. तर 2 प्रकारची प्रिन्सेस कट आहे. डायरेक्ट तुम्ही शिवू शकता किंवा मग डायरेक्ट आपल्याला आकार द्यायचा आहे प्रिन्सेस कटचा. तर इथे बघू शकता दोन्ही पण ड्रॉ झालेले आहेत. आणि आता आपल्याला इथे कट करून दाखवते मी तुम्हाला कशा प्रकारे आपल्याला स्टिच करायचं आहे, ते पण मी तुम्हाला करून दाखवते. तर बघू शकता तुम्ही. आणि खूप सोपी पद्धत आहे. असं छोट्या छोट्या कापडांवरती जर आपण करून पाहिलं तर आपल्याला जमते की नाही जमत हे पण एक कळते आपल्याला. आणि गोलाकार कसा देता येते आणि आर्महोलचा आकार कसा द्यायचा, तर अशी प्रॅक्टिस करून मग आपण मोठ्या कपड्यांवर किंवा मग स्वतः आपण आपली प्रॅक्टिस केली पाहिजे. जेवढं आपण आपल्या हाताखालून जेवढे डिझाईन गळ्याचे किंवा प्रिन्सेस कट म्हणा किंवा कटोरी भाग म्हणा किंवा टक्स, 4 टक्स, 3 टक्स, 1 टक्स, अशा प्रकारे आपल्याला ब्लाऊज स्टिच करता आलं पाहिजे. तर प्रॅक्टिससाठी तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. किंवा आपल्या मुलींचे डॉल सेट राहते, त्यांचे नवीन नवीन डिझायनर कपडे तुम्ही शिवू शकता छोट्या छोट्या कपड्यांपासून. कारण मुलगी म्हटलं म्हणजे डॉल आवडते आणि तिच्या डॉलसाठी कपडे ते तिला एक खूप मोठा आनंदाचा भाग असतो की तिच्या डॉलसाठी आपण कपडे शिवणार आहे. तर अशा प्रकारे बघू शकता मी प्रिन्सेस कट पण दाखवलेला आहे आणि बॅक नेकची डिझाईन पण. तर कशी वाटली तुम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्राय करून पहा, नक्की जमेल.